नमस्कार. आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज. आपण पाहणार आहोत संपादक अनिल तुपे यांनी केलेलं निवडणूक विश्लेषण. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात एकूण मतदान 12,63,781 झाले आहे. त्यामध्ये 6,49,782 पुरुष तर महिला 5,73,954 आहेत. इतर 45 आहेत. मतदारसंघात एकूण मतदान 19,81,866 आहे. त्यापैकी 12,63,781 मतदार झाले. या मतदारसंघात ओबीसी मतदार जवळजवळ 10 लाख आहेत. सुरुवातीला वाटले होते की ओबीसी उमेदवार ताकद दाखवेल, परंतु ओबीसी उमेदवार प्रबळ नसल्याने शरद पवार गट, निलेश लंके व भाजपचे सुजय विखे यांच्यामध्ये खरी लढत झाली. निलेश लंकेच्या बाजूने पहिल्या टप्प्यात भावना होती, दुसऱ्या टप्प्यात ती कमी झाली. जसा वंचित व ओबीसीचा उमेदवार रिंगणात आला तसा निलेश लंके यांच्याविषयी असलेली आपुलकी आपोआप कमी होताना दिसली. तिसऱ्या टप्प्यात कट्टर पाचपुते व भाजपा समर्थक यांनी निवडणूक हातात घेतली व लंकेच्या बाजूने एकतर्फी चाललेली निवडणूक बरोबरीनं आणली. आज दोघे जरी विजयाचा दावा करीत असले तरी ओबीसीने कुणाच्या पदरात झुकते माप टाकले हे 4 जूनला समजेल. मुस्लिम व काही प्रमाणात इतर समाजाची मते लंकेंनी शेवटपर्यंत स्वतःकडे ठेवण्यात बाजी मारली हे तितकेच खरे आहे, परंतु विखेंकडे नेत्यांची फौज असल्यामुळे त्यांनी जर प्रामाणिकपणे काम केले असेल तर विखेंना विजयापासून कोणी रोखू शकणार नाही, हे पण तितकेच खरे आहे. या लोकसभेच्या निवडणुकीनंतर आमदार कोण यांचा मास्टरमाइंड निवडून येणारा खासदार असणार आहे. आज इथेच थांबतो. पुन्हा उद्या भेटू नवीन बातमीसोबत. नमस्कार. ही निवडणूक सुद्धा अशी रंगत आली आहे निवडणुकीला. एका बाजूला धनशक्ती, जैवरदच जनशक्ती अशी निवडणूक आपल्याला पाहिली. तुम्ही लय लोकसभेच्या निवडणुकांना बघितल्या असतात, पण एवढी निवडणूक लोकांनी हातात घेतली. निवडणूक पाहिली तुम्ही सगळे सिनियर लोक बघितली. ग्रामपंचायत वगैरे निवडणुकीला उत्स्फूर्त लोक बाहेर पडतात. अहो आता लोकसभेच्या निवडणुकीला उत्स्फूर्त लोक बाहेर पडले. प्रत्येकाने निवडणूक ठरवले, सगळ्यांचा निर्णय झाला. जनतेने निवडणूक हातात घेतली. त्या दिवशी शेवगावला गेलो, तू शेवगावचे लोक काय काय मला म्हणजे आता तू जरी म्हणलं मत नको मला हे आम्ही तुलाच मत देत असतो. म्हणजे ही निवडणूक जनतेने हातात घेतली. म्हणून तुम्हाला सगळ्यांना एक विनंती करायला या ठिकाणी आलेलो आहे. आता सगळ्यांनी राजकीय भाष्य केले. बोला. ओबीसी बहुजन पार्टी आणि वंचित बहुजन आघाडी यांचा दोन्हीचा मी दिलीप कोटिबा खेडकर हा संयुक्त उमेदवार आहे अहमदनगर दक्षिण लोकसभेचा. मला किटलीचं चिन्ह मिळाल्यापासून आम्ही सर्व मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. प्रत्यक्ष भेटून अप्रत्यक्षपणे त्यांच्याकडे निरोप देऊन व्हॉट्सअपच्या माध्यमातून आम्ही संपर्क साधण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतोय. आणि आज त्याचाच भाग म्हणून श्रीगोंद्यामध्ये आज बाजार असल्यामुळं या ठिकाणी संपूर्ण तालुक्यामधून विविध भागातून लोक इथं आलेले असल्यामुळं आम्ही आज त्यांच्या गाठीभेटी घेतोय आणि त्यांच्या माध्यमातून बाजाराच्या माध्यमातून आज त्यांना आमचं किटलीचं चिन्ह त्यांच्यापर्यंत पोहोचवून किटलीलाच भरघोस मताने विजयी करा असं त्यांना नम्र विनंती करत आहोत. धन्यवाद. एकच पर्व